हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विश्री एज्युकेशन अकॅडमी। तर आपण बघूया आपल्या ॲपचा इंटरफेस। तर आपल्या ॲपमध्ये 4 ते 5 सेक्शन्स आहेत, ज्यापैकी फर्स्ट सेक्शन आहे टॉप कॅटेगरीज। यामध्ये सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि बी एड अशा 4 कॅटेगरीज आहेत, ज्यात BSc, BA, BCom आणि बी एडचे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील। सेकंड सेक्शन आहे आमचा स्लाइडरचा सेक्शन, ज्यामध्ये आम्ही नवनवीन ऑफर्स आणि नवनवीन कोर्सेस जे आम्ही ॲड करतो ते इथे आम्ही हायलाईट करतो। थर्ड सेक्शन आहे टेस्ट ऑफ नॉलेज। आमच्या ॲपद्वारे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी काही स्टार एक्झाम्स घेण्यात येतात किंवा इयरली एक्झाम्स घेण्यात येतात, त्या एक्झामचा हा टेस्ट ऑफ नॉलेज सेक्शन आहे। आणि फोर्थ सेक्शन आहे कोर्सेस, जे आपण जसं की वरती कोर्सेस बघितले होते टॉप कॅटेगरीजमध्ये, तेच कोर्सेस इथे बल्कमध्ये आपल्याला बघायला मिळतात। नंतरचा सेक्शन आहे पॅकेज कोर्सेस। या पॅकेज कोर्सेसमध्ये विश्री एज्युकेशन अकॅडमीतर्फे 4 ते 5 कोर्सेसला बंडल करून डिस्काउंटेड रेट्समध्ये सेल केलं जातं। तर अशा वेळेस हे पॅकेज कोर्सेस आपल्याला या सेक्शनमध्ये बघायला मिळतात। आणि लास्ट सेक्शन इथे दिसतो तुम्हाला, जो आहे इन्स्ट्रक्टर्सचा। आपल्या 70पेक्षाही जास्त ट्युटरनी बऱ्याच मेहनतीने मटेरियल जे तयार केलेलं आहे, या सर्व ट्युटर्सची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते। त्यानंतर फुटरला तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन्स बघायला मिळतात, ज्यापैकी आत्तापर्यंत आपण जे बघितले ते होते होम। नंतर ऑप्शन आहे तुम्हाला इथे जो आहे कार्ट, हा सेक्शन आहे। या सेक्शनमध्ये जेव्हाही तुम्ही एखादा कोर्स परचेस करता, तो पहिल्यांदा कार्टमध्ये येतो आणि तुम्हाला 1 किंवा 2 कोर्सेस जर हवे असतील तर त्याचं कलेक्टिव्ह पेमेंट इथे तुम्ही चेकआउट करू शकता। एकदा पेमेंट झाल्यानंतर, तुम्ही कोर्स परचेस केल्यानंतर तुमचे सगळे कोर्सेस हे कोर्सेसमध्ये म्हणजेच माय कोर्सेसमध्ये येतील, आणि ज्या कुठल्या टेस्ट तुम्ही जर का परचेस केल्या असतील तर त्या तुम्हाला ह्या टेस्ट ऑफ नॉलेजमध्ये तुमच्या माय कोर्सेस या सेक्शनमध्ये दिसेल। नंतर लास्ट एक सेक्शन आहे, जो आहे अकाउंट। तर या अकाउंटमध्ये जिथे माय सर्टिफिकेट्स नावाचा एक जे टॅब आहे, यात तुम्ही ज्या कुठल्या टेस्ट सक्सेसफुली पास केलेल्या आहेत किंवा कुठलेही कोर्स कंप्लीट केलेले आहेत, त्यासाठी आमच्या अकॅडमीतर्फे तुम्हाला सर्टिफिकेट्स देण्यात येतात, ते या सेक्शन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आणि बाकी काही सेटिंग्स तुम्हाला तुमच्या अकाउंटबद्दल करायच्या असतील तर ह्या तुम्हाला या अकाउंट सेक्शनमध्ये बघायला मिळतात। एक लास्ट ऑप्शन आहे साइन आउटचा, पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही साइन आउट या ॲपला करू नये, कारण जर चुकीने किंवा एखाद्या वेळेस ॲप अनइन्स्टॉल झाल्यामुळे साइन आउट तुम्ही झालात तर तुम्हाला पुन्हा साइन इन करण्याकरता खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर, म्हणजेच आमच्या अकॅडमीच्या नंबरवर 11 ते 5 वेळेत म्हणजेच वर्किंग आवर्समध्ये कॉल करावा लागेल आणि परत लॉग इन करून घ्यावं लागेल। तर हे होतं आपल्या ॲपचं इंटरफेस। आता आपण पुढे बघूया कोर्सेस कसे परचेस करायचे ते। थँक्यू।